आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव या संघाची फलंदाची जोडी मैदानाकडे वाटचाल करते. नाव आहे आपण पाहतोय दीपक काठे. दीपक काठे आणि शैलेश पवार अशी ही फलंदाची जोडी मैदानाकडे वाटचाल करते. तर पहिला पर्याय सांची 11 संघाकडून कुठला असेल, कुठल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल हे आपल्याला पाहायचं आहे. 5 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिला पर्याय बॉलर आहे आफाक दांडेकर, वेगवान गोलंदाज. अय्यान 11 संघाचा हा खेळाडू, पण आज मात्र आपण जर पाहिलं तर प्रतिनिधित्व करतोय सांची 11 संघाचं. षटकातील आपण जर पाहिलं तर बॉल क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज आफाक. स्ट्राईकला बॅट्समन आहे शैलेश पवार. पहिला चेंडू हा ट्रॅकर होता, त्याला फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. बॉल शॉट थर्ड मॅन मध्ये पहिला संजीवनी चौकार. नक्कीच शैलेश पवार दाखवून देतोय मला मिस्टर 360 माणगाव तालुक्यामध्ये का बघितलं जातं, का ओळखलं जातं. तर माझ्याकडे अशा पद्धतीचे फटके आहेत जे तुम्हाला मी दाखवू शकतो, आणि तेच फटके शैलेशच्या बॅटमधून वारंवार येतात. लगातारचा दुसरा चौकार. षटकातील लगातारचे पहिले दोन्ही चेंडू सीमारेखा बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी ठरलाय शैलेश पवार हा खेळाडू. पूर्णपणे 38 सर्कलच्या बाहेर दोनच खेळाडू आहेत आणि त्याचा पूर्णतः फायदा उचलला जातोय शैलेशच्या बॅटमधून. पुन्हा मोठा फटका, जागा शोधली आहे, शॉट सिलेक्शन परफेक्ट आहे. बॉल लॉंग ऑन रिजन मध्ये सीमा पार चौकार. आणि क्षेत्ररक्षण वेगळ्या स्वरूपामध्ये सजवलं जात आहे. प्रश्नचिन्ह निर्माण झाला अफाक वरती सुद्धा की आता चेंडू कोणत्या स्वरूपाचा हाताळायचा. मिस्टर 360 आपल्या लय मध्ये आलाय. नाव आहे शैलेश पवार. हा चांगला बॉल, परफेक्ट गोलंदाजी, वेग सुद्धा तेवढाच, टप्पा सुद्धा अचूक, आणि इथे मात्र रिझल्ट येईल बऱ्याच वेळानंतर निर्धाव असा. एकही धाव इथे मिळणार नाहीये. 4 चेंडूचा खेळ संपुष्टात आला. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. लगातारचे 3 चौकार लगावणारा पहिला बॅट्समन आपल्याला मिळाला, त्याचं नाव आहे शैलेश पवार. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडलाय. शॉर्ट ऑन पुल, पुल सक्सेसफुल. धावा मिळतील पुन्हा एकदा 4. नक्कीच चौथा चेंडू जो खेळला होता ना बॅटिंग करत असताना शैलेशने, तो चेंडू सुद्धा सीमारेखा बाहेर जर धाडला असता तर वेगळं स्वरूप आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालं असतं. लगातारचे 3 चौकार आले, त्यानंतर निर्धाव नंतर पुन्हा एकदा चौकार. हा शेवटचा बॉल अलॉंग द कार्पेट, खोलवर डप्प्याचा बॉल होता. सेन्सिबल क्रिकेट, सन्मानजनक फटका. अशा पद्धतीचा फटका खेळणं सुद्धा गरजेचं आहे, कारण की शैलेशला माहिती आहे आता माझी बॅट बोलायला सुरुवात झाली आहे. माझ्या बॅटमधून आता धावा जर यायला सुरुवात झाली आहे ना, तर कुठेतरी विकेट सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे माझी, आणि त्याचाच पूर्णपणे अंदाज काढून तो मैदानावरती खेळतोय. तब्बल संघाची धावसंख्या पोहोचली आहे 17 या आकड्यावरती, आणि वैयक्तिक 17 या शैलेश पवारच्या नावावरती आहेत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर शैलेशवरती विश्वास दाखवला गेला, संघाने पूर्णपणे विश्वास दाखवला, आणि त्या विश्वासाला तो आत्तापर्यंतचा खरा ठरलाय. त्या दर्जाची त्यांनी खेळी केली. चला सांची 11 स्पीडअप घ्या, वेळ दडवू नका. यानंतरची मॅच आपल्याला खेळायची आहे, याची नोंद घेऊन तुम्ही मैदानावरती खेळणार आहात.
प्रत्येक एक इनिंग ही आपल्याला आपण जर पाहिलं तर 30 मिनिटाच्या आतमध्ये पार पाडायची आहे. पर्याय दुसरा, षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बॉलर आलाय. बॉलर आहे ऋतिक. ऋतिकवरती विश्वास दाखवला जातोय. स्ट्राईकला बॅट्समनचा विचार केला तर शैलेश पवार, जो सलामीला आलेला फलंदाज, ज्याने पहिल्या षटकामध्ये 17 धावा बनवल्यात. लोअर फुलटॉस बॉल आडवा बॅटने बॉल खेळलाय जरूर. स्क्वेअर लेगला तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मात्र ते मिळेल. दुसऱ्या धावेचा मानस आणि धाडस केलं जाणार नाही, कारण की शैलेशला माहिती आहे ज्या पद्धतीने माझी बॅटिंग होतीये त्या दर्जाची खेळी दीपक काठे या खेळाडूची सुद्धा होणं गरजेचं आहे. कारण दीपक सुद्धा एक चांगल्या दर्जाचा एक मजबूत फटके मारण्यासाठी ओळखला जाणारा हा खेळाडू आहे. तर त्याची खेळी अजूनही मैदानावरती बाकी आहे. बॉल क्रमांक 2, बॉलर आहे ऋतिक. खोलवडप्याचा बॉल अलॉंग द कार्पेट, सरळ खेळला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगल्या पद्धतीने बॉल पकडला. बॉलची फेकी सुद्धा केली आहे. त्याआधी दोन्ही बॅट्समनने ओळखलं होतं. सिंगल कंप्लीट करून घेतली आहे आणि एक धावेने धावसंख्या पोहोचवून ठेवली आहे तब्बल 19 या आकड्यावरती. 2 चेंडू झालेत. 19 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही विचार केला तर 4 चेंडूचा खेळ शेष आहे. षटकातील बॉल क्रमांक 3. खोलवर डब्याचा बॉल. वा देखना नजाकत, त्या फटक्यावरती लगावली आपली ताकद. बॉल डीपेस्ट्रा कव्हरच्या बाहेर, चौकार. बाजमावणार आहेत. पुढचा बॉल खोलवर टप्प्यात चालवून द कार्पेट. बॉल सरळ आपण पाहतोय मिड ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मात्र एकच धाव इथे आपल्याला पाहायला मिळेल. एकेरी धावेने का होईना धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या पोहोचतीये 24 या आकड्यावरती. 24 ऑन द बोर्ड. 24 लाईव्ह इव्हेंट सुद्धा आमच्या समवेत आहेत. 24 आकडा स्कोर कार्ड वरती सुद्धा आलाय. षटकातील पुढील चेंडू. वेग वेग आणि वेग होतं या बॉलवरती. अप्रतिम अचूक टप्पा. बॅटिंग करत असताना दीपक कठे या फलंदाजाला या चेंडूची रणनीती समजेल ना, त्या आधीच बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला होता. एवढा स्पीड आपल्याला पाहायला मिळाला. तर अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. लास्ट बॉल आपण पाहणार आहोत. ऋतिकने केलेला हा कमबॅक कितपत महत्वाचा ठरेल सांची 11 संघासाठी. पण दीपक कठे हा सुद्धा तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे. इट का जवाब पत्थर से. माणगाव या संघाचं प्रतिनिधित्व करेल आणि तो खेळाडू आपल्याला मैदानावरती उद्या पाहायला मिळेल. तर एका बाजूला आहे गजराई वॉरियर्स, म्हणजेच ज्याने बेस्ट बॉलर ही LED TV आपल्या नावावरती केली होती. माणगाव 67 या आकड्यावरती पहिला बॅट्समन आपण आउट होताना पाहिलाय. तर नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. खेळाडू आहे संकेत अर्बन. या खेळाडूने बॅक टू बॅक 2 6 लगावले होते मागच्या मॅच मध्ये. तो खेळाडू आलाय. म्हणजेच कुठेतरी हेच आहे क्रिकेटमध्ये, जर तुम्ही 11 खेळाडू एक सोबत खेळताना तर जिथे तुम्हाला संधी मिळेल त्या संधीचं तुम्ही सोनं केलं ना की एक एक पाऊल तुमचा आपोआप पुढे जातो. धावसंख्या झाली आहे 67 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे संकेतचं आपण उत्तम उदाहरण पाहू शकता. मागच्या मॅच मध्ये संकेत तब्बल 3ऱ्या ते 4थ्या क्रमांकावरती आला होता. त्याने 2 6 लगावले आणि त्याची जी खेळी आहे त्याने समोर दाखवली पूर्णतः त्याच्या टीमला की माझ्याकडे सुद्धा ताकद आहे. आणि त्या कारणाने तो आता आपण जर पाहिलं तर क्रमांक 3 वरती बॅटिंगला आलाय. षटकातील पुढील चेंडू. सूरज कोरपे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतं. लंग द कार्पेट. बॉल गेलाय सरळ काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक थोडा झालाय फंबल. स्वतःला सावरेल त्याआधी 2 धावा अर्जित केल्या दोन्ही बॅट्समनने आणि या दुहेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती 69 धावा. 69 धावा धावफलकावरती लागतात. 5 षटकांची ही मॅच आहे आणि आता आपण पाहतोय शेवटचं षटक इथे मार्गस्थ आहे सूरज कोरपे याचं.
मोठा फटका, सूरज वरती हल्ला, बॉल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ च्या डोक्यावरती षटकार. डोक्यात वाचला हा फटका. जर सुपर 6 या बॅनर वरती आदळला असताना षटकार, तर मात्र बॅट्समन दीपक हा ज्या विद्यार्थ्याचं नाव सांगेल त्या विद्यार्थ्याला फ्री ऍडमिशन होतं, ते म्हणजे विवा कॉलेज मानगाव येथे. धावसंख्या धावफळकावरती लागते तब्बल 77 धावा. षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूचा खेळ झाल्यानंतर आपण जर पाहिलं तर 77 धावा तर जरूर लागल्यात. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, एक सुंदर झेल, अप्रतिम झेल पकडलाय गोलंदाज सूरज कोरपे याने. थँक्यू डीजे. तर आपण पाहिलं तर अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्लॉग ओव्हर आपल्या भेटीसाठी बॉलर आहे सूरज. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आतापर्यंत झालाय. धावसंख्येला अंकुश लगावण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर बॉल आउटसाइड एज घेतल्यानंतर बॉल खाली, फिल्डर टिपलाय, झेल संपलाय. बॅट्समनचा खेळ जावं लागेल आल्या पावली मैदानाच्या बाहेर. डीजे बालाचा आवाज फायनल. क्रिकेट वीरांची लागली अरे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. खेळाडू आहे सुधीर. षटकातील जर आपण विचार केला तर शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी असणार आहे. सूरज ऑन हॅट्रिक, फुल टॉस बॉल. इथे बॉलला भिरकावून दिलाय सरळ सीमारेखेच्या बाहेर. 6 धावांसाठी शेवटच्या चेंडूवरती येईल षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली आहे 83 धावा धावफळकावरती लागतात. सॉरी 82 धावा धावफळकावरती लागतात आणि 83 धावांचं टार्गेट. रिव्ह्यू घेतलाय का? ओके ओके. जर हा चेंडू कंबरेच्या वरती असेल आमच्या समवेत थर्ड अंपायर जुळलेत अमर साठे सर. जो डिसिजन असेल तो आपल्यापर्यंत लवकरच पोहोचेल. माणगाव प्रीमियर लीग 2022 सीझन 2 साठी पंचांची भूमिका पार पाडली जाते. आपण पाहतोय आज 3 अंपायर आपल्याला लाभलेत. अमर साठे सर आहेत, त्यांच्या समवेत सादिक राजापूरकर सर आहेत आणि तदनंतर हेमंत शेट्टी सर आहेत. यूट्यूब लाईव्ह 24 लाईव्ह इव्हेंट संदेशदादा पाटील आणि त्यांच्या समवेत त्यांची पूर्ण टीम म्हणजेच रुचिर म्हात्रे, अजय पाटील, अमोल पाटील आणि सीताराम राव. फेअर डिलिव्हरी.
नक्कीच आपण पाहिलं तर 83 धावा धावफलकावरती लागतात. 84 धावांचं टार्गेट इथे सेट केलंय. रॅपिडो मोरबा या संघाचा कॅप्टन आपण व्यासपीठापाशी संपर्क साधायचा आहे. मसूद गजगे आपण व्यासपीठापाशी येऊन संपर्क साधायचा आहे. तसेच विनंती असेल आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव आपण मैदानावरती उतरून त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 84 धावांचं टार्गेट तुम्ही सेट केलंय. येणारे उर्वरित 5 षटक आपल्याला सांगून जातील या 84 धावा पार केल्या जातील का. क्रिकेट वीरांची लागली अरे जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. तर आपण पहिला पूर्वार्धाचा खेळ पाहिला, पहिली इनिंग पाहिली. तर आता वळणार आहोत आपण उत्तरार्धाच्या खेळामध्ये दुसऱ्या इनिंगकडे, जिथे एक दोन मजबूत संघ मैदानावरती खेळतात. महत्त्वाची मॅच, जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये महत्त्वाची मॅच खेळण्यासाठी दाखल होईल रॅपिडो मोरबा संघासमोर. कोण जिंकेल आणि कोण हारेल हे आपल्याला पाहिजे. 84 धावांचं टार्गेट आहे. 84 धावा पार करायच्या सांची 11 संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर कशा पद्धतीने या 84 धावा पार केल्या जातील की रोखल्या जातील हे पाहण्यासाठी आणि या पूर्णपणे उत्तरार्धाच्या खेळाचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी आपण जातोय माझे साथी समालोचक यासीन सरांकडे. चला बॅट्समन जाऊ द्या मैदानामध्ये, स्पीडअप घ्या या मॅचसाठी. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद हर्षल. आज 5 डिसेंबर आमचे डीजे मास्टर ओमकार सन्माननीय मंगेश मस्कर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. काल 4 डिसेंबर आणि परवा होता 3 डिसेंबर. काल 4 डिसेंबर अर्थात अजित अगरकर यांचा जन्मदिवस आणि आज सामन्याला सुरुवात झालेली आहे. तो चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं क्योंकि 5 ओवर का ये मुकाबला है और जीतने के लिए 84 रनों की जरूरत. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज सुशांत बक्कम. फिर से एक बार यहाँ पे अंपायर जी ने अपने पैरों को खोला है और वाइड का इशारा किया है. सुशांत बक्कम और उनके साथी बल्लेबाज सूरज कौर पे. गेंदबाजी की जिम्मेदारी ऋषभ बोनकर के ऊपर. ऋषभ बोनकर ने लास्ट मैच में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी. जी हाँ, हवा में गेंद, पहली 2 गेंदें जरूर खराब थी मगर यहाँ पे एक आसान सा कैच और ये पहला झटका पहले ही ओवर में. का नाम पूरी दुनिया में चर्चा में आया था.
और उसी के साथ 2016 में तमिलनाडु के मुख्यमंत्री ललिता का निधन भी इसी दिन हुआ था, 5 दिसंबर। पहला विकेट ऋषभ के नाम। ओहो हो, ऋषभ अपनी यहाँ पे असलियत दिखाते हुए पूरी तरीके से रंग में आ गए हैं ऋषभ। पहले मैच में थोड़े से भटकते हुए, थोड़े से खर्चीले, थोड़े से महंगे जरूर दिखाई दिए, मगर ऋषभ एक बहुत ही मेहनती खिलाड़ी है। देखिए कितनी दूर से भाग के आते हैं, जितना दूर से भाग के आते हैं उतनी ही रफ्तार उनकी गेंदबाजी में दिखाई देती है, मगर सही लंबाई और सही दिशा रखनी होगी। अब यहाँ पे फिर से एक बार अंपायर जी का इशारा वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन जरूर मिलेगा, वाइड +1, 2 रन मिलेंगे। अपने लाइन पर कंट्रोल करना होगा। देखिए वेस्ट इंडीज के एक महान खिलाड़ी रह चुके हैं, आप सभी को शायद याद होगा, और नए खिलाड़ियों को या नए बच्चों को ये याद नहीं होगा। उनका नाम था पैट्रिक पैटरसन। वो भी बहुत दूर से भाग के आया करते थे। उसके बाद शोएब अख्तर, ब्रेडली, शेन टॉटेट, शेन बॉन्ड, इस तरह से नाम हमें नजर आए, मगर पैट्रिक पैटरसन की बात कुछ अलग ही थी। उसी तरह से देखिए कितनी दूर से बहुत ही ज़बरदस्त मेहनत लगती है, खून पसीना एक होता है, अपने आप को मेंटेन करना पड़ता है, स्टामिना के लिए बहुत ही अच्छा डाइट यहाँ पे फॉलो करना पड़ता है, और ये सब ऋषभ बोनकर ने किया है, और इसी वजह से वो ताकत और वो दमखम हमें नजर आ रहा है। फिर से एक बार फॉलो थ्रू में एक आसान सा कैच और दूसरा झटका इसी ओवर में। महारथी हे घडल्यात मानगावात, वैभव शेठ स्वागताला हाय जोशात, केदार जाधव आणि मुकुल मेहता सोबत, खिलखल वृत्तीने जपतात दृढ आपलं नात, बिहुल्याचा समीर महाडिक नाव गाजतय वाडी वाडीत, क्रिकेट वीरांची लागली अरे जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग, जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग। 3 गेंदें अब तक डाली जा चुकी है, और 3 गेंदों में बल्ले से एक भी रन ऋषभ ने खर्च नहीं किया है, और इसी वजह से उनकी काबिलियत और उनके हुनर पर कोई शक नहीं कर सकता। वेरी वेल डन ऋषभ। मैंने जैसे कहा था कि यह खिलाड़ी जब भी रंग में आता है तो गेंदबाज बल्लेबाजों के होश उड़ जाते हैं। वाह, क्या कमाल की गेंदबाजी की है। देखिए संजय, इसी मैदान पर हमने देखा 90 प्लस रन, कभी 92 देखे, और बल्लेबाजों ने गेंदबाजों के छक्के छुड़ाए, एक एक ओवर में 4-4 छक्के भी देखे, मगर वही विकेट है, वही मैदान है। ऋषभ और यहाँ पे डाइव लगाकर कैच तो लगा है, मगर क्या हुआ है यहाँ पे ये देखना होगा। अंपायर जी जरूर अपने ही जगह पे स्थिर है, नॉट आउट करार दिया है शायद, और इशारा कर रहे हैं खिलाड़ियों को कि चलिए जल्दी से जल्दी अपनी अपनी जगह, अपना अपना स्थान यहाँ पे ग्रहण करें। ओहो, फिर से एक बार बिंदी गेंद, लगातार यहाँ पे 5 गेंदें बिंदी आई है। वाइड के रूप में जरूर रन आए हैं, बाई के रूप में जरूर रन आया है, यानी कुल मिला के 4 रन स्कोर कार्ड पर हमें नजर आ रहे हैं, मगर 2 बल्लेबाज भी उन्होंने चलते किए हैं, और ये 30 गज का दायरा है, ये भूलना नहीं चाहिए। ऋषभ, फिर से एक बार ऋषभ की मेहनत यहाँ पे रंग लाती हुई, फिर से एक बार जड़ में डाल दिया था। ऋषभ ने इस विकेट को परख लिया है, इस विकेट पर कहाँ पे बाउंस है, विकेट पर कहाँ पे गेंद नीचे रह रही है, विकेट की लंबाई के एहसास से अपने आप को ढालना चाहिए, ये उन्होंने बहुत ही जल्दी सीख लिया है, और यही एक अच्छे खिलाड़ी की पहचान होती है, जो विकेट को पहचाने और मैदान के अनुरूप यहाँ पे अपने आप को ढाल ले और गेंदबाजी में परिवर्तन करे। वाह, कमाल का ये ओवर रहा। 1 ओवर और 5 रन, 2 बल्लेबाजों को चलता किया है ऋषभ बोनकर ऑन द फायर। हालांकि जीतने के लिए देखिए 84 रनों का एक लंबा टारगेट, वो भी 5 ओवर में यहाँ पे कंप्लीट करना है, चेस करना है। हैट्रिक के लिए 1000 रुपए का इनाम मुकुल मेहता इन गेंदबाज के लिए। राहुल मांजरे के लिए यहाँ पे गोल्डन चांस, सुनहरा अवसर,
पहली गेंद जस्ट शॉट जरूर थी मगर टप्पा खाने के बाद बाउंस होती हुई बल्लेबाज के कंधे की ऊंचाई तक उठी और थोड़ी सी अंदर की तरफ कट होकर विकेट कीपर के दस्तानों में चली गई। उसे स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। जी हाँ, ये नो बॉल करार दिया है अंपायर जी ने। स्टेप आउट हो चुके हैं शायद। जी हाँ, पिच के बाहर टिप्पा खाया है गेंद ने, तो यहाँ पे फ्री हिट भी रहेगा। जैसे मैंने कहा था कि ये लॉ जो शुरू हुआ था 1992 में, 1992 में, और उसके पहले शिकार थे। जी हाँ, इस मर्तबा उछाल कर खेला है क्योंकि फ्री हिट था और काउ कॉर्नर के दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग, एक ऊंची छलांग लगाकर उस गेंद को सीमा रेखा के अंदर ही फील्ड करने में कामयाब हुए। इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए हैं और इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा। 8 रन स्कोर कार्ड पर रविंद्र जडेजा की याद यहां पे ताजा होती हुई क्योंकि उनका जर्सी नंबर 8 इस बीच फिर से एक बार जड़ में डाल दिया था। बहुत ही बढ़िया गेंद राहुल मांजरे, कैप्टन राहुल मांजरे ने बहुत ही अच्छी शुरुआत की है। जो रास्ता ऋषभ बोनकर ने दिखाया था उसी रास्ते पर चल रहे हैं और गेंद ने बल्ले का बाहरी सिरा शायद यहाँ पे लिया है। जी हाँ, अंपायर जी की उंगलियां आसमान में बुलंद और इसी के साथ ये तीसरा झटका लगता हुआ। डोक्याचं हे नियोजन क्रिकेट वीरांची लागली अरे जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग, जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग। इस बीच नए बल्लेबाज प्रवीण का साथ निभाने के लिए, देखिए मैंने पॉज लिया था इस वजह से ये अच्छा हुआ कि ये एज हमें यहां तक भी सुनाई दी और एक बल्लेबाज मैदान से बाहर। मानगड किल्ला छान मानगावची शान शिवबाचे वरदान निलेश दादा केसरकर नेतृत्व लय दमदार शांत स्वभाव गावत्याचं लोणेर केली मेहनत फार यशाचा घातलाय घाट आणि उभा केला या सोहल्याचा हा ठाट आडगावचा भाई दसवते माणूस लाग वैभव टेंबे मंगू जाधवानी दिली या हाक कला मजाचा नंदुशेठ प्रवीण का साथ निभाने के लिए अब नए बल्लेबाज संकेत। मात्र दूसरा ही ओवर जारी है। ओवर पिच गेंद बहुत ही बढ़िया गैप ढूंढा है, 2 खिलाड़ियों के बीच में से निकाल दिया। वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर गेंद 4 रनों के लिए। ऋषभ भोनकर ने और 2 बल्लेबाजों को चलता किया था और यहाँ पे राहुल मांजरे इस गेंदबाज ने मात्र 8 रन खर्च किए हैं और उन्होंने भी 2 शिकार की है, यानी 2 ओवर की समाप्ति के बाद 4 विकेट के नुकसान पर 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हाँ, इस मरतबा आए हैं अनिकेत गुगले। लास्ट मैच में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी, कमाल की गेंदबाजी, कंजूस और किफायती गेंदबाजी, कसावट भरी गेंदबाजी की थी और इसी वजह से मैन ऑफ द मैच के खिताब से उन्हें नवाजा गया था।
वही अनिकेत गुगले, कैप्टन ने फिर से एक बार उनके ऊपर भरोसा किया है। मैच ये गेंद उनके हाथों में सौंपी है। जी हाँ, इस मरतबा हाफ ट्रैकर गेंद थी, उसे उछाल कर खेरा, गगनचुंबी छक्का मिड विकेट की दिशा में। नांदगाव प्रीमियर लीग जिल्ह्यात गाजतंय आमची गेंद थी मगर उतना ही बहुत ही बढ़िया स्ट्रोक, मगर डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो। एक काम कार्ड पर लग चुके हैं। इस बीच नए गेंदबाज स्वप्निल को यहां पे आमंत्रित किया है, दावत दी है। हैट्रिक के लिए 1000 रुपए का इनाम मुकुल मेहता इनकी जानिब से आ चुका है। इनामी राशि जीतने का सुनहरा मौका, सुनहरा अवसर स्वप्निल को। स्वप्निल के चहीते, स्वप्निल को चाहने वाले, ये देखिए पहला विकेट अपने नाम करते हुए स्वप्निल। तो पत्ता कर तो
नहीं किया इस ओवर में। काबिल तारीफ गेंदबाजी का नजराना पेश किया है आपने, तारीफ तो आपकी बनती है। रॅपिडो कर्णधार, चला आपण टॉस बॉक्स कडे यायचं आहे। स्वप्नील बोंड्रे, याद रखिए ये नाम। मेडन ओवर अल्ताफ दादा धनसे मैदान पर, सीमेंट विकेट पर, जहां पे बल्लेबाजों के लिए बल्लेबाजी करना और ये पिच नंदन वन कहा जाता है, उस पिच के ऊपर जिन्होंने मेडन ओवर किया है, ये प्रतियोगिता दोस्तों हम भूल सकते हैं मगर ये प्रतियोगिता स्वप्नील कभी भी नहीं भूलेंगे। जी हाँ, बहुत ही खूबसूरती के साथ गैप ढूंढा है, कवर के ऊपर से खेला मगर बहुत ही बढ़िया फील्डिंग। वाह, देखिए ये जज्बा होता है। मैच तकरीबन उन्होंने जीत लिया है मगर फिर भी यहाँ पे अपने टीम को जिताने के लिए अभी भी पुरजोर कोशिश हो रही है, एक एक रन बचाने का प्रयास यहाँ पे हो रहा है। वाह, ये एफर्ट, ये जुनून, ये जज्बा होना बहुत ही जरूरी है। जीत की लालसा, जीत की भूख होनी चाहिए। वाह 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 वाह, रैम शॉट, वाह। दिलशान स्कूप भी मैं अगर कहूंगा तो गलत नहीं होगा, पल्लू स्कूप कहूंगा तब भी गलत नहीं होगा। क्या कमाल का स्ट्रोक खेला था, मगर लॉन्ग स्टॉप में एक फील्डर तैनात किए थे। ये होती है कैप्टनसी। देखिए संजय, ये कैप्टन का दिमाग है। पहले ही उन्होंने अंदाजा लिया था, उनकी सिक्स सेंस ने काम किया था कि यहाँ पे ये खेल सकते हैं और ये उनका अंदाजा सही निकलता हुआ। महेंद्र सिंह धोनी इस तरह से कैप्टनसी करते थे, नो बॉल करार दिया है। इस बीच आप सभी ने देखा होगा, ऑस्ट्रेलियन बल्लेबाज जब बल्लेबाजी करने के लिए आए थे तब कुलदीप यादव को उन्होंने कहा था कि सीधा रखना, ये पहला गेंद है, आंख बंद करके खेलेगा, और वैसा ही हुआ और वैसे ही स्लीप में उन्होंने आराम से कैच दिया था। तो ये होती है कैप्टनसी दोस्तों। कैप्टन क्यों इंपॉर्टेंट होता है और टीम का कैप्टन क्यों किया जाता है, क्योंकि उसके पास सिक्स सेंस होता है, अंदाजा होता है, प्रेडिक्शन लगाने का एक तजुर्बा होता है। और यहाँ पे इस कैप्टन की मैं दाद देना चाहूंगा। वाह, बहुत ही बढ़िया फील्डिंग सजाई है। फिर से एक बार नो बॉल करार दिया है अंपायर जी ने, अंपायर हेमंत शेट्टी सर। देखिए बहुत ही चौकन्ने, बहुत ही एक्सपीरियंस, नजरें उनकी बहुत ही तेज है, बहुत ही मेहनत करते हैं। अंपायर का काम बहुत ही मेहनत का काम। और इस बीच देखिए फिर से एक बार वाइड का इशारा, तपती हुई धूप में, और उसी के साथ अपने आप को पूरी तरीके से चौकन्ना रखना पड़ता है, फ्रेश रखना पड़ता है। रॅपिडो मोरबा कर्णधार। चला मित्रांनो, वारंवार आपल्याला पुकार द्यायला योग्य नाहीये ये। मसूद गजगे, जी हाँ, और एक बल्लेबाज मैदान से बाहर। अब मात्र औपचारिकता है संजय, ऐसा मुझे लग रहा है। जी हाँ, यहाँ पे फ्री हिट था शायद, इस वजह से ये आउट करार दिए नहीं जाएंगे। और इसी के साथ अंतिम गेंद के ऊपर भी विकेट जरूर गेंदबाज के नाम चला जाएगा। रॅपिडो कर्णधार, चला मसूद गजगे आणि राहुल मांजरे, राहुल बक्कम, त्याचप्रमाणे भाई दसवते आपण पाहतोय या कोर कमिटीचे महत्त्वपूर्ण सदस्य।